नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. ही बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे. अजून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही तर छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. पूर्ण उंची घ्यायची 13.5, घडी घ्यायची आपल्याला 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. ते झाल्यानंतर आपल्याला जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंढ्याचं अंतर घ्यायचं आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे मोजायचं आहे 1.25 इंच अंतर कोपऱ्यातून. नंतर आपल्याला घ्यायची गळा उंची घ्यायची 9.5 इंचाची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मटका गळ्याचा आकार कसा द्यायचा हे सुद्धा याच्यामध्ये आपण सांगितलं आहे. तर बघू शकता तुम्ही, जसं मी दिलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही देऊन बघा, एकदम सोपी पद्धत आहे. नंतर आपण घ्यायचे कॅनव्हासने डबल फोल्ड घडी करायची. बंद बाजूकडेच ठेवायची आणि वरती गळ्याच्या बाजूला व्यवस्थित कॅनव्हास लावायचे आपल्याला. नंतरून काय करायचं, इथे पिना लावून घ्यायचे आणि इथे सेंटर जो आहे तिथे एक रेष मारून घ्यायची बघण्याप्रमाणे. आणि जो गळा आपण अस्तरवर उमटवला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवर उमटवून घ्यायचा आहे पेनाने. बघा ह्याप्रमाणे आपण तो आखून घेतला आहे. नंतर पिना काढून घ्यायच्या, पुन्हा एकदा डबल फोल्ड घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो गळा आपल्याला उमटवून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी मटका गळ्याचा परफेक्ट असा आकार तयार झाला आहे. मग ते सेंटर घ्यायचं आहे आपल्याला आणि जी रेषा आपण मारली त्याच्या साईडने 1-1 इंच अंतर सोडून बाकीचे कॅनव्हास घ्यायचे कट करून. अस्तरचा मोंडा जो आखला आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नंतर आपण घेतलं ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून मोंढ्याचा आकार तो कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस पूर्ण ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे ते कॅनव्हास. जो आपण आकार दिला आहे त्याला तो कॅनव्हास आपल्याला घ्यायचा आहे आणि सेंटर बरोबर लावून तिथे आपल्याला पिना लावून घ्यायची आणि जी रेष आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं लावायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायची तरच तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास कसं लावलं, आकार कसा दिला आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आता इथे थोडे नॉचेस द्यायचे आपल्याला, म्हणजे काय होईल कॅनव्हास वळवायला अगदी सोपं जातं. अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून आपल्याला त्याच्यावरती दाबटीप मारायची. हाताने अगदी व्यवस्थित पकडून आणि दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे आपला गळा हा परफेक्ट असा तयार होईल. बघा आपली दाबटीप मारून झालेली आहे. आता कपडा पलटी करायचा आणि अस्तर आपल्याला सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचं. हाताने कपडा व्यवस्थित दाबून धरायचा, म्हणजे काय होईल कपड्याला फुगा वगैरे पडत नाही आणि फिनिशिंग छान येते. आता जो उरलेला जो कपडा आहे तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जो उरलेला कपडा आहे अस्तरच्या बाहेर जो दिसतो तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा. बघा अगदी परफेक्ट असा आपला मटका गळा तयार झालाय. आता आपल्याला मागचे टक्स मारून घ्यायचे, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारायचे. दोघंही टक्स एकसारखेच मारून घ्यायचे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड करून घ्यायचं.
पट्टी लावता लावता मध्ये सेंटरपर्यंत आले का छोटीशी सुई आपल्याला तिथे टाकून घ्यायची. म्हणजे काय होईल, ब्लाऊज जेव्हा आपण घालतो तेव्हा मागचा भाग आहे तो वरती तरंगणार नाही. दाबटीप द्यायची आणि मध्ये पुन्हा एकदा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. बघा आपला पाठीचा भाग रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण नॉड घेतली, साधारण 3 इंच ही नॉड घेतलेली आहे. 3 मीटर आपण नॉड घेतली आणि त्याची आपण इथे गळ्याच्या एकदम कडेकडेने ही डिझाईन आपण बनवणार आहे. तर अगदी बारीक अशी ही डिझाईन आपली आली पाहिजे. मोठे मोठे आपल्याला गोल नको आहे, ते एकदम छोटी आणि सावकाश अशी ही डिझाईन आपल्याला बनवायची. पूर्ण गळ्यावरती आपण ही डिझाईन बनवून घेणार आहे. बघा आपली डिझाईन बनवून झाली. उरलेली नॉड आहे ती कट करून घ्यायची. बघा अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. नंतर आपण ह्या अडीचचे असे चौकोनी तुकडे घेतले आणि जसं मी हाताने कपडा वळवलाय तशी ती डिझाईन आपल्याला बनवायची आहे. उरलेला जो शिलाईच्या बाहेर जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अशा आपल्याला भरपूर सारे असे बनवून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला लावायचे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला लावायचं आहे. त्याचं जे टोक असतं ते आपल्याला जी लेस आपण आत्ता नॉड लावली त्याच्याकडे आपल्याला टोक करायचे. अगदी त्याला असे खेटून आपल्याला ते बरोबर लावायचे. जसं आपल्या लेसचा आकार आलेला आहे तसंच ह्या डिझाईनचा सुद्धा आकार आलेला पाहिजे, तेव्हा ती डिझाईन एकच नंबर दिसणार आहे. आणि बघा ही सुद्धा डिझाईन आपली पूर्णपणे लावून झालेली आहे. बघा अगदी छान असं आपला गळ्याचा लुक आता येणार आहे. आपण त्याच्यावरती आता एक गोल्डन लेस लावूया. तुम्ही कोणतीही लावली तरी चालेल. पूर्ण जी कड आहे त्या कडेने आपल्याला ही लेस लावायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अगदी सावकाश अशी लेस लावून घ्यायची आहे. आता आपली लेस सुद्धा लावून झालेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला मणी घ्यायचे आहेत आणि मणी आपल्याला जे आधी आपण नॉडपासून जी डिझाईन बनवली त्याच्यात सुद्धा आपल्याला मणी लावायचे आहेत आणि जे आपण ह्या पाकळ्या आत्ता लावल्या त्याच्यात सुद्धा आपल्याला अशी मणी लावून घ्यायची. तर चला बघूया आपण ही मणी लावल्यानंतर आपली डिझाईन कशी दिसणार आहे ते. बघा अगदी सुंदर अशी आपण मणी लावून घेतलेत आणि ही डिझाईन अगदी छान अशी तयार झाली. मैत्रिणींना आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आणि आपले सुंदर असे लटकन लावून आपण तिला सोबर आणि छान असं बनवलंय. तर कोणत्याही साडीवर अगदी उठून दिसेल अशी डिझाईन आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आजची डिझाईन कशी झाली. आपली आजची ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा. म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय.